नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक विचित्र घटना खूप व्हायरल होत आहे। मासे आणि कासव मोठ्या संख्येने पाण्याबाहेर येताना दिसत आहेत, पण हे नक्की का होत आहे? यामागे काही मोठं नैसर्गिक कारण आहे का? चला जाणून घेऊया। वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोन। मासे, कासव किंवा इतर जलीय प्राणी पाण्याबाहेर येण्याची काही संभाव्य कारणे आहेत। 1. ऑक्सिजनची कमतरता। जर पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल, उदाहरण पाण्यातील प्रदूषण किंवा गरम हवामानामुळे ऑक्सिजन कमी होणे, तर मासे आणि इतर सजीव प्राणी बाहेर येण्याचा प्रयत्न करतात। 2. पाण्याचे तापमान वाढणे। हवामान बदलामुळे पाण्याचे तापमान वाढले असल्यास पाण्यात राहणे कठीण होते आणि ते थंड जागा शोधतात। 3. पाण्याचे प्रदूषण। जर नदी किंवा तलावामध्ये रासायनिक प्रदूषण झाले असेल तर प्राण्यांना श्वास घेणे कठीण जाते आणि ते बाहेर येतात। 4. प्राकृतिक संकेत। काही वेळा भूकंप, त्सुनामी किंवा पूर येण्याच्या आधी काही प्राणी अस्वस्थ होतात आणि वेगळे वागतात। ही एक नैसर्गिक प्रक्रिया असू शकते। पण सोशल मीडियावर हे व्हिडिओ वेगाने व्हायरल का होत आहेत? काही लोक याला भविष्यवाणी मानतात, काही जण अंधश्रद्धा पसरवतात, काही जण भीतीपोटी हे शेअर करतात, पण सत्य माहीत करून घेणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, या घटनांना वैज्ञानिक कारणे असू शकतात, त्यामुळे घाबरू नका। पण पाणी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणे आपल्या हातात आहे। तुमच्या मते यामागे कोणते कारण असेल? कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा।